बघा मित्रांनो, कसे रस्ते नदीच्या स्पॉटला जाणं फारच अवघड असते. बघा हे बघा, हे ऊसाचं वावर, इकडून चालत जायचंय. हा दम लागलेला आहे, खूपच चढ आहे तिकडे. बघा इकडून परत खाली रस्ता बघा कसला आहे. आता कधी जायचं आपण एवढ्यातून. बघा त्या बाबळीच्या फांदी खालून आपण आलो. आत्ता बघा नदी दिसायला लागलेली समोर. बघा ही आहे भीमा नदी. आपण पॉइंटच्या जवळ आलेलो आहे. हे बघा हा तो पॉइंट आहे. आपण थोडं खाली जाणार आहे इथून. हे बघा हा पॉइंट आहे मासे पकडायचा, किंवा आपण इथून थोडं अजून पुढे जाणार आहे. तर मित्रांनो, बरेच दिवस झाले आपण चिलापी, कवडस किंवा दावण लावून मरळ हेच मासे पकडत आलोय. तर आज आपण ठरवलं की आपण लहान मासे पकडणार आहे. लहान लहान म्हणजे मळवे, छोट्या लोळ्या अशा प्रकारचे मासे पकडणार आहे आणि तेच बनवणार आहे नदीला. आणि शिवाय त्यासोबत काय खाणार नाही, दुसरं फक्त मासे खायचे. तर आज आपण लहान मासे पकडण्यासाठी भीमा नदीला आलोय. ते पण पकडणार आहे आपण सोड जाळ्याने. 0.35 mm साईजचं जाळं आहे. तर आज आपण एकटे असल्यामुळे शूटिंग काढायला थोडा प्रॉब्लेम होणार आहे. तर हरकत नाही, चला आपण प्रयत्न करून बघू मासे सापडतात का. बघा मित्रांनो, आपण बसने आलेलो आहे. बस स्टॉपवरून साधारण 2 किलोमीटर पायी चालल्यानंतर हा पॉईंट आलेला आहे. बघा या पॉईंटवरती आपण जाळं सोडणार आहे. साधारण 1.5 बोटी, ज्यांना MM मध्ये लक्षात येत नाही त्यांच्यासाठी सांगतो. 1.5 बोटी जाळं सोडणार आहे. काय पडन हे आपल्याला आत्ताच नाही सांगता येणार. काहीतरी छोटे मासे पडले तर आपल्याला बाद झाले. तर चला आता जाळं सोडून घेऊ. बघा मित्रांनो, हे ते जाळं आहे. 0.35 mm किंवा साधारण 1.5 बोटीच्या आसपासचे हेच जाळं आपण सोडणार आहे. सोडताना शूटिंग नाही करता येणार, पण नंतर दाखवू तुम्हाला. आपण जाळं सोडून साधारण अर्धा तास झालेला आहे. या समोरच्या बाजूला सोडलेले जाळं. तर जाळं काढताना तर काही शूटिंग करता येत नाही आपल्याला. तर आता आपण जाळं काढणार आहे आणि तुम्हाला दाखवू किती मासे पडले. जर आपल्याला एक 7-8 मासे असतील ना रेसिपी पुरते, तर आपण परत नाही सोडणार. पण त्यापेक्षा कमी असेल तर आपण परत एकदा जाळं सोडू आणि मग आपण रेसिपी करू. तर चला आधी जाळं काढून घेऊ. जाळं काढून झाल्यानंतर तुम्हाला सांगतो की किती मासे सापडले. आपल्याला अर्धा किलोपेक्षा कमी मासे पाहिजेत, कारण आज एकटे आपण, जास्त माशाची गरज नाही. जर अर्धा किलोपेक्षा कमी मासे सापडले असतील तर आपण बस करणार आहे. मित्रांनो, आपण जाळं काढून आता सावलीला आलोय. बघा झाडाच्या सावलीला आहे. ऊन एवढं भयानक लागतंय ना की बाहेर थांबण्याची पण इच्छा होत नाही. तर बघा आता तुम्हाला मासे दाखवू आपण किती मासे पडलेले आहेत ते. तर हे बघा खाली जाळं आहे, तुम्हाला दिसत असेल. तर हे बघा मित्रांनो, एवढे मासे पडलेत आपल्या जाळ्याला. हे बघा ही सुरकी आहे, तिला लोळी पण म्हणलं जाते. हे बघा ही लोळी, इथं पण लोळी. हे बघा इथं एक लोळी आहे, इथं एक आहे. हे बघा इथं एक आहे, खाली एक आहे. हे बघा, हे बघा एवढे मासे आहेत मित्रांनो. बघा मित्रांनो, एवढे मासे सापडलेले आहे. आपण तर एवढे खाणार पण नाही आहे, पण तरी पण एक नंबर मासे आहेत, मस्तच आहेत. बघा तर चला आता साफ करून घेऊ. बघा मित्रांनो, मासे मॅरिनेट करून घेतोय. सुरुवातीला घेतोय बघा कांदा मसाला, हळद, त्यानंतर घेतलेले आहे धने पावडर, जिरा पावडर, आलं लसूणची पेस्ट, मीठ. हे बघा मीठ जास्त नाही टाकायचं, थोडंसं गोड तेल.
आता व्यवस्थित कालून घ्यायचं आहे आपल्याला. बघा बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण मासे मॅरिनेट केलेले आहे. तर आता हे साधारण 10 ते 15 मिनटं असेच ठेवायचे. तोपर्यंत चूल पेटून घेऊ. हे बघा मित्रांनो, हे मॅरिनेट झालेले मासे आहेत. आणि आता बघा आपण तव्यामध्ये मासे टाकतोय. हे बघा, ही सर्वात मोठी सुरकी आहे. बघा मित्रांनो, आजची साधी सिंपल रेसिपी आहे. आज शूटिंग काढायला एकटा असल्यामुळे व्यवस्थित दाखवता येत नाही. बघा मित्रांनो, मासे हे बघा. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपली रेसिपी तयार झाली. तर चला आता टेस्ट करू. किती मोठी गाभोळी आहे बघा. हे बघा, हे बघा, बघा ही गाभोळी. हे बघा, बघा ही गाभोळी. मित्रांनो, या दिवसात माशापेक्षा लोक गाभोळीसाठी जास्त हे करतात. हे बघा, एक नंबर माल आहे बघा. हे बघा, मासे तर मित्रांनो एवढे भारी आहे ना. पण बघा, बॅड लक आहे, आज आपल्यासोबत मासे खायला कोण नाही. आपण एकटेच आहे. आणि एवढे हे बघा, जबरदस्त. तर चला मित्रांनो, मासे संपू. आपल्याला अजून भांडे स्वच्छ करायची आणि पुण्याला जायला निघायचं. इथून भरपूर वेळ लागणार आहे. पाऊस येण्याची शक्यता आहे. कालच तळेगाव डमडेर या बाजूला पाऊस झालेला आहे. म्हणजे मला माहीत नाही, मित्राचा फोन आला होता. तर आपण लवकरच इथून निघतोय आता. तर जर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. बघा, मित्रांनो, फक्त या गाभोळीसाठी पूर्ण वर्षभर वाट पाहावं लागते. भारी आहे. बघा बघा, सगळे मासे संपलेले, हडप करून टाकले. आपलं ते काय म्हणतात ते मला पण नाही सांगता येत.